महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यात राजकीय समीकरणांना वेग आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गडाला मोठा धक्का बसलाय। ठाण्यातील आनंद आश्रम येथे झालेल्या भव्य प्रवेश सोहळ्याला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। ठाण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विलास पाटील, ठाणे शहर विधानसभेचे अध्यक्ष अभिषेक पुसाळकर, ओळा माजुडा विधानसभा महिला अध्यक्ष राणी देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देत इशाराही दिलाय। पक्षासाठी झोकून देऊन काम करा असं आवाहन करत पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही असा इशाराही दिलाय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून यातूनच पक्षप्रवेशाला सुरुवात झाली आहे। आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी खासदार नरेश मस्के, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर आणि शिवसेनेचे ठाण्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। आज झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेना अधिक भक्कम झाल्याचंही त्यांनी सांगितलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पूर्णाहुतीचा सोहळा उत्साहात पार पडला। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी आमदार नार्वेकर यांनी मंदिरास भेट देऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। त्यांच्या समवेत डॉक्टर जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। देवीच्या पूर्णाहुतीच्या वेळी भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। नवरात्रीच्या 9 दिवसांपासून चालणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता पूर्णाहुतीने करण्यात आली। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला।
मंदिर परिसरात भजन, कीर्तन आणि आरतीच्या गजरानं या उत्सवाचा समारोप करण्यात आला। ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025च्या नवरात्र उत्सवाला काल 8व्या दिवशी तरुणांची गर्दी उसळली होती। 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना या नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळत आहे। नवरात्रोत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविताराम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे। तर हेमाली सेजपाल यांच्याकडून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं जातंय। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींनी या महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केले। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा या महोत्सवात सहभाग आहे। त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय। एमसीएच्या ठाणे क्रीडाचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसंच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे। काल या उत्सवाला भेट देण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवासेनेचे कार्याध्यक्ष प्रवेश सरनाईक तसंच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर, नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम, अभिनेते मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या। यावेळी नागरिक, गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सचिन मिराणी आणि जितेंद्र मेहता यांनी सर्वांचं स्वागत करत सत्कार करून आभार मानले। 2025 के आखिरी 2 दिन है और जिस नागरिकों ने एंजॉय किया है सबको कल का आए और पूरा करे और बहुत अच्छे आज सबको नवरात्रि के हार्दिक शुभेच्छा, दशहरा की हार्दिक शुभेच्छा। तो आप देख सकते हैं आज इधर नाच रहे हैं और एंजॉय कर रहे हैं। उनके एंजॉयमेंट में हमारा एंजॉयमेंट है। एकीकडे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना, पूरग्रस्तांना मदत करून पुन्हा उभं करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे। तर मुंबई ठाणे शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं या उत्सवासोबतच सामाजिक भान ठेवण्याचं आवाहन करून मुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत ही गोळा करत आहेत। आज ठाणे शहरातील नवरात्रोत्सवांना भेटीच्या दौऱ्यात संकल्प प्रतिष्ठान, संकल्प दांडिया येथील दांडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। तसंच त्यांनी देवीचं दर्शन घेतलं। यानंतर त्यांनी तरुणांशी संवाद साधला। यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत सत्कार केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्सवाला शुभेच्छा देत रवींद्र फाटक आणि टीमचं कौतुक केलं। यावेळी संकल्प प्रतिष्ठानतर्फे 5 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, शेतकऱ्यांना आपण सगळे मिळून पुन्हा उभे करू असा विश्वास तमाम ठाणेकरांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी दिला। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक दीपक वेदकर, जयश्री फाटक, नम्रता फाटक तसंच इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सवात गरबा रसिकांबरोबर जल्लोष करायला स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका हळद रुसली कुंकू हसले या मालिकेतील कृष्ण आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर, मर्दानी 2 या सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल जेठवा, मिर्झापूरमधील सुप्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा तसंच खाकी द बिहार चॅप्टर सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेता करण टक्कर आदी कलाकार उपस्थित होते। आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये
अष्टमीच्या पवित्र दिवशी ठाण्यातील टेंभे नाका येथील दुर्गेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सहभाग लाभला। त्यांनी सहकुटुंब देवीची विधीपूर्वक पूजा आणि आरती केली। यावेळी शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्यातील टेंभे नाका येथील दुर्गेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव दरवर्षी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो। हा उत्सव दिवंगत आनंददेही यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाला असून आता 48 वर्षांपासून अखंडपणे पार पडतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष गौरव प्राप्त झालाय। त्यांनी भक्तांसमवेत आरती करत देवीची स्तुती केली। यावेळी त्यांनी धार्मिक श्रद्धा आणि समाजसेवेचा संदेश दिला। हा नवरात्र उत्सव फक्त धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकात्मता आणि संस्कृती संवर्धनाचं प्रतीक ठरलाय।